असं होतं, की अरे आधी मालिका केल्या, मग चित्रपटांकडे वळली, मग कदाचित तिकडे काही घडलं नसेल म्हणून परत एकदा मालिकेत आली. बिकॉज मला काय इथे डे टू डे आयुष्य थांबत नाही ग कोणासाठी, खर्च कमी होत नाहीत. नाही. तर ना अशा प्रकारचं पटकन लेबल लावलं जातं. हो. आणि मला असं कुठेतरी वाटलं, की तुझ्याकडनं याचं उत्तर घ्यावं, की तू खरंच पिक्चरकडे वळलीस आणि काही घडलं नाही, अगेन मालिका काय होतं? आय थिंक बऱ्याच कलाकारांबरोबर हे होतं, की एक मालिका हिट दिल्यानंतर त्यांना चित्रपटांमधनं विचारणा होते आणि दे डोंट लुक बॅक आफ्टर दॅट. त्यांच्यासाठी मागे वळणं गरजच नाही आहे त्यांना, की हे छे आता मी मालिका करत नाही किंवा मी मालिकांचे अमुक अमुक एवढेच पैसे घेते तर मी त्यांना मी वर्कहॉलिक आहे. मला खूप काम करायचं आहे, मला खूप प्रेक्षकांपासून लांब नाही राहायचं आहे असं आहे. मला खूप एक्सप्रेस करायचं असतं. सो ते करायला जर नाही मिळालं मला, तर तो माझा लॉस आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला गरज नसली तरी मी काम करायला येते. म्हणजे मालिका असू दे, काही असू दे, मी माझ्याकडनं ते काय म्हणता येईल, त्याला एक माझा टच द्यायचा प्रयत्न करते. म्हणून मी त्याचा भाग होते असं मला वाटतं. आणि त्याच्या मागे असते मी सतत. म्हणजे इट्स अगेन मी जर हे करू शकत नसते, मी जर तशी असते स्वभावाने किंवा माझं पण तसाच अप्रोच असता, तर कदाचित मी एवढ्या मालिका करूच शकले नसते. इतकी वर्सटॅलिटीमधनं आज मालिकांमधनं थोडा ब्रेक घेऊन नव्याने काहीतरी शोधायचा प्रयत्न केला नसता. कदाचित हे 5 वर्षांनी माझ्या आयुष्यात घडलं असतं. तर ते आत्ता घडतंय ते चांगलंच आहे ना. मे बी उद्या मी एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह वेगळी काहीतरी भूमिका तयार करून, एक सखोल अभ्यास करून एक परिपक्व कॅरेक्टर तुमच्यासमोर आणू शकेन. जे माझं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे कितीतरी कलाकार आहेत जे प्रोफेशनली ड्रामा शिकून आलेत आणि त्यांना एक अभ्यास असतो रोजचा आणि हे ते करतात. मी नाही आहे तशी. मी टी व्ही केलं, जे काही माहिती आहे प्रेक्षकांना त्यात टी व्ही केलं, त्याच्यानंतर एखाद दुसरं नाटक केलं आणि 1-2 चित्रपट केले. बरं आय एम नॉट समवन की मी असा एक ताफा घेऊन फिरेन लोकांचा. मला माझा मेकअप करायला खूप आवडतं. हो. हां, मला तयार व्हायला खूप आवडतं. आता ते कोणीतरी केलं असेल तर अर्थात आय वुड लव्ह दॅट. पण माझ्या चेहऱ्याला माझ्या इतकं मीच ओळखते, असं मला वाटतं. म्हणून आय प्रेफर डुईंग माय ओन मेकअप. आणि मग ते स्वतः तयार करून तिथे त्या पात्रातही जेव्हा स्वतःचं आपण काहीतरी होतो, तेव्हा इट फील्स लाईक आज मी काहीतरी दिलं. आणि ह्याच्या मागे असते मी, की आजचा दिवस आपण सत्कारणी लावला. ह्या पलीकडे मला सध्या काहीही दिसत नाही. हाऊ यू कॉन्कर युअर डे इज माय ओनली मोटिव्ह. कारण लिव्हिंग इन प्रेझेंट इज वॉट मॅटर्स. बाकी फ्युचर अँड पास्ट इज जस्ट समथिंग दॅट यू ड्वेल्व इन वेन यू हॅव टाईम.